नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। अकोट येथे विविध उपक्रमाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस संपन्न। शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। आदिवासी भागात शालेय विद्यार्थ्यांना शालेय बॅगचे वाटप करण्यात आले। शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अकोट शहरातील आराध्य दैवत श्री नरसिंह महाराज मंदिरात माजी आमदार संजय गावंडे, उपजिल्हा प्रमुख दिलीप बोचे, महिला आघाडी जिल्हा संघटक प्राध्यापिका माया म्हैसने, तालुका अध्यक्ष ब्रह्मा पांडे व उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या हस्ते पूजन करून महाआरती करण्यात आली। यानंतर अकोट शहरातील स्मशानभूमीत, नंदीपेठ भागातील आरोग्य केंद्रात व पणज येथील स्मशानभूमीत वृक्षारोपण करण्यात आले। अतिशय दुर्गम भागात असलेल्या आदिवासी भागातील खिरकुंड, डांगरखेड भागात शिवसेनेच्या वतीने वर्ग 1 ते 8वी पर्यंत शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेच्या बॅगचे वितरण करण्यात आले। यावेळी माजी आमदार संजय गावंडे, दिलीप बोचे, माया म्हैसने, ब्रह्मा पांडे, मनोज खंडारे, मनीषा मते, उषा गिरनाळे, राजू मोरे, प्रशांत आढाऊ, रोशन पर्वतकर, सुभाष सुरत्ने, विजय ढेपे, अक्षय घायल, बंडू बोरोकर, विजय जवंजाळ, संजय गैधर, राधेश्याम जामुनकर, रमेश खिरकर, संजय भट्टी, विजय दातीर, दिनेश बोचे, रवी मिसळकर, गजानन कौलखेडे, मुकेश ठोकर, विकास जयस्वाल, संतोष भारसाकळे, प्रशांत येऊल, श्याम महल्ले, राज नेमाडे, प्रमोद शेंडे, वेदांत शामस्कर, प्रेम झापे, दिगंबर कासदे, दीपक जामुनकर, श्रीराम डिगर, गोपीचंद बेलसरे, मधुकर डिगर, रवी बेलसर, सुधाकर बेलसर आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी जफर खान, अकोट, अकोला।